नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फायनान्शियल एज्युकेशनच्या स्पेशल चॅनलवर। आपण बँकेत खाते उघडतो, धनादेश वापरतो आणि कर्ज घेतो, पण या सर्व गोष्टींसाठी बँकेच्या काही विशिष्ट नियम आणि अटी आहेत ज्यांची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। बँकांविषयी सर्व काही या विद्याधर अनास्कर यांच्या पुस्तकात अशा अनेक महत्त्वाच्या नियमांची सखोल माहिती दिलेली आहे। आपण बँकिंग टिप्सची व्हिडिओ सिरीजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण समोर आणणार आहोत। बँकिंगच्या त्या नियमांविषयी जे आपल्या रोजच्या आर्थिक व्यवहारासाठी खूप महत्त्वाचे आहेत। चला तर तुमच्या ज्ञानात भर घालूया आणि बँकिंगच्या गुपितांना उलगडूया। सुरुवात करूया महत्त्वाच्या काही प्रश्नांनी। बँक खाते उघडताना नॉमिनी नेमणं का आवश्यक आहे आणि कोणालाच नॉमिनी म्हणून का नेमता येतं? कर्ज मंजुरी पत्रामध्ये रिकरिंगची अट का घालता येत नाही? यामुळे ग्राहकांचं काय नुकसान होऊ शकतं? खाते बंद असताना धनादेश देणं फौजदारी गुन्हा का मानलं जातं? याचे परिणाम काय होऊ शकतात? सेवकाने दिलेलं अधिकारपत्र बँकेने पाळल्यानंतर त्याची जबाबदारी मालकावर काय येते? नो ड्यूजच्या दाखल्यासाठी बँक सेवा शुल्क का आकारू शकत नाही? नॉमिनेशनची सूचना मृत्यूपत्रासमान का मानली जाते? याचा अर्थ काय आहे? खाते उघडताना फोटो आवश्यक का आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे? चेक डिस्काउंटिंग म्हणजे नेमकं काय आणि ते विनातारणी कर्ज कसं ठरतं? बँक कर्जाच्या कारणानुसार आणि रकमेनुसार व्याजदर कसा ठरतो आणि ग्राहकांसाठी याचा काय परिणाम होतो? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ सिरीज सुरू होणार आहे। चला सुरुवात करूया या पहिल्या भागाला। फक्त व्यक्तीलाच नॉमिनी म्हणून नेमता येतं याचं उदाहरण लेखक सांगतात। एका सद्गृहस्थाच्या 2 बँकांमध्ये मुदत ठेवी होत्या। त्यातील एक मुदत ठेव सहकारी बँकेमध्ये तर दुसरी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये होती। सदर गृहस्थाच्या मागे कोणी नातेवाईक नसल्याने त्याने संबंधित डिपॉझिट्स करता आमच्या ट्रस्टला नॉमिनी नेमले। संबंधित गृहस्थाचा नुकताच वार्धक्याने अंत झाला। त्यानंतर सहकारी बँकेने आमच्याकडून इंटेमनिटी बॉन्ड घेऊन रक्कम मुदतीनंतर देऊ केली आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकेने मात्र कोर्टाकडून ऑर्डर आणण्यास सांगितले आहे। या संदर्भात सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत का? तर वरील दोन्ही बँकांना सारखेच कायदे आहेत। बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या कलम 45Z ते 45ZF नुसार फक्त वैयक्तिक व्यक्तीसच नॉमिनी म्हणून नेमता येते। पार्टनरशिप फर्म, लिमिटेड कंपनी अथवा ट्रस्ट यांना नॉमिनी म्हणून नेमता येत नाही। अशावेळी संबंधित वृद्ध गृहस्थांनी मृत्यूपत्र केले असते तर जास्त बरे झाले असते। त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत केलेली मागणी योग्य आहे। दुसरा मुद्दा आहे कर्ज मंजुरी पत्रामध्ये रिकरिंगची अट घालता येणार नाही। मी एक नोंदणीकृत लघु उद्योग आहे। एक मोठ्या सहकारी बँकेने मला मुदत कर्ज व कॅश क्रेडिट मंजूर केले। मंजुरी पत्रामध्ये दरमहा रिकरिंगची अट टाकली। मंजुरी पत्रातील सर्व अटी मला मान्य असल्याचे पत्र घेतले। दरमहाचे रिकरिंग माझ्या कॅश क्रेडिट खात्यावरून घेण्यास बँकेने सुरुवात केली। आज 2 वर्षांनी आमच्या असे निदर्शनास आले की या रिकरिंगमुळे आमची कॅश क्रेडिटची मर्यादा अपुरी पडू लागली। त्यानंतर बँकेने आमच्या रिकरिंग पोटी मला परत कर्ज दिले। अशा प्रकारे या मंदीच्या काळात मी कर्जाच्या विळख्यात अडकत चाललो आहे। बँकिंगची ही पद्धत अत्यंत चुकीची व अव्यवहार्य आहे। वास्तविक रोख पत मर्यादा ही व्यवसायासाठी दिलेली असते व रिकरिंगची अट ही आपला स्वनिधी वाढावा या उद्देशाने काही बँका घालतात, परंतु हे रिकरिंग आपल्या उत्पन्नातूनच केले जाणे अपेक्षित आहे। उत्पन्नातून असे रिकरिंग करणे शक्य नसल्यास ते ताबडतोब थांबवावे, अन्यथा कर्जातून बचत व पुन्हा बचतीवर कर्ज म्हणजे 18% कर्ज घेऊन त्यातून 10% बचत व त्यावर पुन्हा 12% कर्ज अशा विचित्र परिस्थितीत आपण अडकल्याने आपले अतोनात नुकसान होईल। कर्ज प्रकरणांमध्ये रिकरिंग अथवा बचतीची अट असू शकत नाही। आपण बँकेत सर्व परिस्थिती सांगून रिकरिंग बंद करण्याच्या सूचना द्याव्यात। यामुळे बँक आपले कर्ज लगेच एकरकमी परत मागू शकत नाही। खाते बंद असताना धनादेश देणे हा फौजदारी गुन्हा ठरतो। कसे ते या उदाहरणाद्वारे पाहूया। माझे कॉम्प्युटर हार्डवेअरचे दुकान आहे। माझ्या एका ग्राहकाने खरेदीपोटी मला दिलेला धनादेश त्याचे खाते बंद असल्याचा शेरा मारून बँकेने परत पाठवला। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अन्वये पोलीस माझी तक्रार घेत नाहीत। त्यांच्या मते खात्यामध्ये संबंधित चेक पास होण्याइतपत पैसे
नसताना व हे माहीत असतानाही खरेदीदाराने धनादेश दिल्यास व तो परत गेल्यासच या कलमाखाली गुन्हा दाखल होतो, अन्यथा नाही. कृपया मार्गदर्शन करावे. लेखकांनी मार्गदर्शन काय केले तर वास्तविक कलम 138चा अर्थ लक्षात घेण्यापूर्वी त्यामागील उद्देश लक्षात घेणे आवश्यक आहे. खाते बंद आहे याचाच अर्थ खात्यात 0 रुपये शिल्लक आहे व खात्यात 0 रुपये शिल्लक आहेत हे माहीत असतानाही धनादेश देणे म्हणजेच खात्यामध्ये रक्कम नसताना धनादेश देणे या शब्दरचनेत याचा समावेश होतो. सबब संबंधित व्यक्तीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अन्वये गुन्हा दाखल होतो. हे निश्चित NEPC मायकॉन लिमिटेड व इतर विरुद्ध माग्मा लिझीज लिमिटेड AIR 1999 सुप्रीम कोर्ट 1952 या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे की खाते बंद असल्याचे कारण म्हणजेच खात्यामध्ये धनादेश मंजूर करण्या इतपत रक्कम नसल्याचे कारण होय. अजून एक वेगळं उदाहरण आहे. सेवकाने बँकेस दिलेले अधिकारपत्र पाळण्याचे बंधन मालकावर नसते. या प्रकरणामध्ये लेखक काय सांगतात तर हल्ली कर्जासाठी बँका अर्जदारास त्याच्या नोकरदाराच्या ठिकाणाहून कर्ज थकीत झाल्यास हप्ता कपातीची हमीपत्र आणण्यास सांगतात. कंपनीतून अशा प्रकारे हमीपत्र मिळत नाही. यामुळे सर्व अटीची पूर्तता करूनही कर्ज मिळत नाही. तरी याविषयी नेमका फायदा किंवा नेमका कायदा काय आहे तसेच यातून मार्ग कसा काढावा. कायद्यामध्ये मालकाकडून म्हणजेच नोकरीच्या ठिकाणाहून हमीपत्र मागण्याविषयी कुठेही तरतूद नाही. महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या कलम 49 अन्वये कर्जदार हा स्वतंत्र कराराद्वारे आपल्या पगारातून बँकेने विनंती केल्यास हप्त्याची वजावट करून ते बँकेस देण्याची सूचना असणारे अधिकारपत्र बँकेस देतो. सदर अधिकारपत्र बँकेने कर्ज वितरणापूर्वी अर्जदाराच्या नोकरीच्या ठिकाणी पाठविणे आवश्यक आहे. कर्ज थकीत असल्यास व बँकेने विनंती केल्यास मालकास म्हणजे संबंधित कंपनीस आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारातून हप्त्याची वजावट करून बँकेस पाठविणे कायद्याने बंधनकारक आहे. जर असे हप्ते कंपनीने बँकेस कोणत्याही सबळ कारणाशिवाय पाठविल्यास नकार दिल्यास संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध अथवा मालकाविरुद्ध सहकार कायद्याच्या कलम 146B अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो व त्यास कलम 147B अन्वये 3 वर्षापर्यंत कैदेची किंवा 5,000 रुपयापर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच रजिस्ट्रारकडून वसुलीचा दाखला मिळून संबंधित कंपनीकडून थकीत रक्कम व्याजासह महाराष्ट्र महसूल कायद्यानुसार वसूल करता येते. हा सर्व खटाटोप टाळण्यासाठी बँका नोकरीच्या ठिकाणाहून पगार कपातीचे हमीपत्र मागतात. वास्तविक कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या पगाराचे वाटप कसे करावे याबाबत सूचना देण्याचा अधिकार प्रत्येक कर्मचाऱ्यास आहे. काही ठिकाणी यासाठी पडणाऱ्या जादा कामाबद्दल कर्मचारी संबंधित कर्मचाऱ्याकडून सर्व्हिस चार्जही घेतला जातो. जर कंपनीने हमीपत्र देण्यास नकार दिला तर ज्या बँकेत आपला पगार जमा होतो त्या बँकेस आपण दरमहा विशिष्ट रक्कम कर्ज घेतलेल्या बँकेत वर्ग करण्याविषयी स्थायी सूचना देऊ शकतो व आपल्या स्थायी सूचना स्वीकारल्याचे संबंधित बँकेचे पत्र कर्ज घेतलेल्या बँकेस देऊन आपण हा गुंता सोडू शकतो. सरतेशेवटी कर्जाची परतफेड नियमितपणे व सुरळीतपणे व्हावी म्हणूनच बँका जास्तीत जास्त खबरदारी घेतात. अशा वेळी कर्ज थकीत झाल्यास बँकेत वसुलीसाठी पर्याय उपलब्ध होईल. अशी कागदपत्रे दिल्यास बँका यातूनही मार्ग काढतात. परंतु बँका फक्त विनातारणी अथवा जामीनकी कर्जासच असे हमीपत्र मागतात हे लक्षात घ्यावे. त्या पाठीमागे कर्ज जास्तीत जास्त सुरक्षित करणे हा एकमेव उद्देश असतो. पुढचा मुद्दा आहे नो ड्यूजच्या दाखल्यासाठी सर्व्हिस चार्ज घेता येणार नाही. याचे उदाहरण लेखक सांगतात. नो ड्यूजचा दाखला देताना राष्ट्रीयकृत बँका 50 ते 100 रुपयापर्यंत फी आकारतात. त्यांना अशी फी घेता येते का याबाबत कायदा काय सांगतो तर संबंधित राष्ट्रीयकृत बँकेत आपले कर्ज खाते असल्यास या सदर कर्ज खाते पूर्ण बंद झाल्यावर अशा प्रकारचा दाखला देताना बँकांना कोणतेही सर्व्हिस चार्जेस अथवा फी आकारता येत नाही. काही वेळेस आपण ज्या बँकेत कर्ज मागितलेले असेल ती बँक आपणास तुमच्या घराच्या अथवा व्यवसायाच्या ठिकाणी आसपासच्या परिसरात असलेल्या बँकांकडून असा दाखला आणण्यास सांगते.
सांगतात, अशावेळी जर संबंधित राष्ट्रीयकृत बँकेत आपले कोणतेही खाते नसल्यास बँक चार्ज आकारत असेल तर त्यासंबंधी कोणताही कायदा अथवा मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. पुढचा मुद्दा आहे नॉमिनेशनची सूचना म्हणजे त्या ठेवीच्या संदर्भातील मृत्यूपत्रच होय. कसे ते लेखक एका उदाहरणाद्वारे सांगतात. मुदती ठेवी संदर्भात फक्त त्यावर नॉमिनेशनची नोंद पुरेशी आहे का? त्या जोडीला मृत्यूपत्रामध्ये त्या संदर्भात नोंद आवश्यक आहे का? याचे उत्तर लेखक देतात. आपल्या मृत्यूनंतर संबंधित मुदत ठेवीची रक्कम कोणाला द्यावी या संदर्भात मुदत ठेवीधारकाने दिलेली सूचना म्हणजे त्या संदर्भातील ते मृत्यूपत्रच होय. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी वेगळ्या मृत्यूपत्राची गरज लागत नाही, परंतु असे नॉमिनेशन केलेल्या तारखेनंतर जर एखाद्या मुदत ठेवीधारकाने आपल्या मृत्यूपत्रात संबंधित मुदत ठेवीविषयी वेगळी व्यवस्था केली असेल तर मात्र जी सूचना नंतरची असेल तीच ग्राह्य धरली जाते. पुढचा मुद्दा आहे खाते उघडताना फोटो आवश्यक का आहे? मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडलाच असेल की प्रत्येक खातं उघडताना आपला फोटो का घेतात? तर लेखक सांगतात की मुदत ठेवताना फोटो देणे आवश्यक का आहे? फोटो संबंधी नेमका नियम काय आहे? तर याचे उत्तर लेखक देतात. रिझर्व्ह बँकेच्या 8 डिसेंबर 93च्या परिपत्रकानुसार सर्व बँकांना सर्व नवीन ठेवीदार खातेदार यांना खाते उघडताना फोटो देणे बंधनकारक केले आहे, परंतु कर्ज खात्यासाठी असे बंधन नाही. त्याचप्रमाणे सेवकांसाठी अशी अट नाही. प्रत्येक खात्यासाठी वेगळा फोटो घेण्याची आवश्यकता नाही. फोटो हे नमुना सहीला बदले म्हणून नाही, वास्तविक बेनामी व्यवहारांना आळा घालण्याचे उद्देशाने हा नियम केला आहे. पुढचा मुद्दा आहे सर्व भागीदारांनी एकत्रितपणे बँकेस वेळोवेळी दिलेल्या सूचना म्हणजे भागीपत्रातील सुधारणा होत. हे कसे? तर भागीदारी पत्रापैकी किंवा यामध्ये बँकेतील खाती चालविण्याचे अधिकार पहिल्या 2 भागीदारांना दिलेले आहेत. ही व्यवस्था बदलण्यासाठी पुनश्च भागीपत्रामध्ये बदल करणे आवश्यक आहे का? तर लेखक म्हणतात नाही. भागीदारी पत्रामध्ये नमूद केलेल्या व्यवस्थेशी बँकेचा काहीही संबंध नाही. सर्व भागीदारांनी बँकेत खाते उघडताना स्वाक्षऱ्या करून खाते चालविण्यासंबंधी दिलेल्या सूचनांचेच बँक पालन करते. सर्व भागीदारांनी स्वाक्षऱ्या करून ठेवलेली किंवा ठरवलेली प्रत्येक गोष्ट ही मूळ भागीदारी पत्राला सुधारणा समजली जाते. यामुळे खाते चालविण्यासंबंधी आपण बँकेस पत्र देऊन पूर्वीची व्यवस्था बदलू शकतो. मात्र असे पत्र बँकेच्या विहित नमुन्यात व सर्व भागीदारांनी स्वाक्षरी केलेली असावी. नंतरचा मुद्दा आहे चेक डिस्काउंटिंग म्हणजे विनातारणी कर्ज होय. कसे ते पाहूया. सहकारी बँकेत माझे खाते आहे. माझ्या एका डिमांड ड्राफ्टच्या पोटी पैसे देण्यास बँकेने नकार दिला व रिझर्व्ह बँकेने अशा सूचना दिल्याचे सांगितले. रिझर्व्ह बँकेने अशा सूचना दिल्या आहेत का? असतील तर चेक व डिमांड ड्राफ्टमध्ये फरक काय राहिला? याचे उत्तर लेखक देतात. अशा प्रकारचे परिपत्रक रिझर्व्ह बँकेने 31 ऑगस्ट 2001 रोजी काढलेले आहे, परंतु त्यामध्ये बँकेत क्लिअरिंगसाठी भरलेल्या कोणत्याही इन्स्ट्रुमेंटच्या पोटी बँकेचा धनादेश, पे ऑर्डर अथवा डिमांड ड्राफ्ट देऊ नये असे बँकांना सांगण्यात आलेले आहे. इन्स्ट्रुमेंट या शब्दामध्ये डिमांड ड्राफ्टचाही समावेश होत असला तरी त्यापोटी रोख रक्कम देऊ नये असे कोठेही परिपत्रकात नमूद केले नाही. क्लिअरिंगपूर्वी अशी रक्कम दिल्यास अथवा डिमांड ड्राफ्ट काढल्यास ती रक्कम विनातारणी कर्ज म्हणून धरली जाते व एका व्यक्तीस द्यावयाच्या कर्ज मर्यादेमध्ये तिचा समावेश केला जातो. वरील परिपत्रकामध्ये धनादेश अथवा डिमांड ड्राफ्टच्या पोटी रक्कम देऊ नये असा उल्लेख कोठेही नाही. मात्र माधवपुरा प्रकरणामध्ये घडलेल्या गोष्टीमुळे अशा वेळी बँकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्तीत जास्त काळजी घ्यावी म्हणून सदर परिपत्रक रिझर्व्ह बँकेने जारी केले आहे. पुढचा मुद्दा आहे बँका कर्जाच्या कारणानुसार आणि रकमेनुसारही व्याजदर ठरवू शकतात. कसे ते लेखक या उदाहरणाद्वारे देतात. गृह कर्जावरील व्याजदर कमी असलेल्या बँकांमध्ये इतर कर्जावरील व्याजदर मात्र जास्त असतो. असे का होते? तसेच रिझर्व्ह बँकेने पूर्वीची कारण परत्वे व्याजदर ठरविण्याची पद्धत बंद करून कर्ज रकमेनुसार व्याजदर ठरविण्याची पद्धत चालू केल्याचे समजते. अशा परिस्थितीत कर्जाच्या कारणानुसार व्याजदर बदलणे योग्य आहे का?
याचं उत्तर लेखक देतात, पूर्वी कर्जाचा व्याजदर हा कर्जाच्या कारणानुसार ठरविला जात होता व त्यानंतर तो कर्ज रकमेनुसार ठरविला जात होता. हे सत्य आहे, परंतु त्यानंतर रिझर्व्ह बँकेने कर्जाचे व्याजदर ठरविण्याची व त्यासंबंधीचे नियम करण्याची पूर्ण मुभा बँकांना दिल्याने बँका कर्जाच्या कारणानुसार व रकमेनुसारही व्याजदर व तो आकारण्याची पद्धत ठरवू शकतात. परंतु वैयक्तिक कर्जदाराच्या बाबतीत बँका व्यक्तीनुसार व्याजदरामध्ये फरक करू शकत नाहीत. सर्व बँकांनी गृहकर्जावर लक्ष केंद्रित करण्याची काही कारणे आहेत. ती कारणे कोणती ते आता आपण जाणून घेऊया. मोठ्या उद्योग समूहांना सध्याच्या मुक्त अर्थव्यवस्थेत 9% परदेशी बँकांकडून तसेच भांडवली बाजारातून पैसा उपलब्ध होत असल्याने इतक्या कमी व्याजदराने पैसा कर्जावर दिल्यास नफा कमी होण्याची शक्यता असते. अशा उद्योग समूहांना अथवा उद्योगधंद्यांना केलेल्या कर्ज पुरवठ्यामधील धोका जास्त असतो. या उलट गृहकर्जाच्या प्रकरणांमध्ये धोका अत्यंत कमी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गृहकर्जामध्ये आज थकबाकीचे प्रमाण 1.5 ते 2% कमी आहे. गृहकर्जामध्ये असलेल्या तारणाचा बाजारभाव हा कागदपत्रावर नमूद केलेल्या किमतीपेक्षा सहसा जास्त असतो व देण्यात यावयाचे कर्ज हे नेहमी कागदपत्रांवर नमूद केलेल्या किमतीवर देण्यात येत असल्याने बँकेकडे असलेल्या तारणाचे मूल्य हे नेहमी जास्त असते. शक्यतो पगारदार व मध्यमवर्गीय व्यक्ती गृहकर्ज योजनेचा लाभ घेत असल्याने व कर्जाचा हप्ता त्याच्या पगाराशी बांधला जात असल्याने सहसा हप्ते चुकत नाहीत. तसेच आपले राहते घर तारण असल्याची भावना सतत मनात असल्याने कर्जाचा हप्ता चुकविला जात नाही. गृहकर्जाची मुदत सुमारे 10 ते 15 वर्षे असल्याने व ते मुदतीपूर्व फेडले जाण्याची शक्यता कमी असल्याने एकदाच केलेल्या खर्चामध्ये जी दीर्घकाळ उत्पन्न मिळते बँकांना ते फायदेशीर असते. या गोष्टींमुळे बँका गृहकर्जावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करताना दिसतात. मित्रांनो, आता तुमच्याकडे बँकेच्या नियमांची आणि अटींची सखोल माहिती मिळालेली आहे. या ज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचे आर्थिक निर्णय अधिक सुज्ञपणे घेऊ शकता. बँकांशी संबंधित कुठलाही व्यवहार असो, या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करूनच पुढे जा. या माहितीमुळे तुमच्या आर्थिक सुरक्षिततेत नक्कीच भर पडली असेल. बँकांविषयी सर्व काही या पुस्तकातील विचारांवर आधारित हे नियम तुमचं आर्थिक आयुष्य अधिक सुलभ आणि सुरक्षित करतील. या ज्ञानाचा फायदा घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी योग्य पावले उचला. मित्रांनो, या सिरीजमधील पुढील व्हिडिओसाठी आपण नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण बँकांची व्यवहार रोजच करतो आणि ती नियम माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.